आपल्याला माहीत असेल तर आमचे BLA आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष असतील, उपविभागाध्यक्ष असतील, शाखाध्यक्ष असतील, आमचे BLA असतील, आमचे गटाध्यक्ष असतील, आम्ही सध्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने एक कार्यक्रम राबवतोय, म्हणजे मतदार यादी वाचन आणि त्याची ओळख करून घेणं। त्या अनुषंगाने बँड्रा पश्चिम जो सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे, जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून, त्याच्यामध्ये कोण दुबार आहे कोण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी सवय आशिष शेलारांना आहे, त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद आपण करतोय। आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोध कार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपले असतील, तिथले उपविभागाध्यक्ष असतील, तिथले शाखाध्यक्ष असतील, तिकडे गटाध्यक्ष असतील, या सगळ्यांनी केलं, अनेक 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 मतदार यादीतले घोटाळे आहेत। त्यातले उदाहरणार्थ 3-4 जे घोटाळे आहेत हे आज मी आपल्यासमोर मांडणार आहे। आणि अशा पद्धतीचे असंख्य घोटाळे झालेले आहेत, त्याच्या संदर्भातली तक्रार आज रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे 2 ते 3 मध्ये त्यांनी 2 ते 3 मध्ये आम्हाला वेळ दिलेली आहे। आमचे विभागाध्यक्ष जाऊन तिकडे आज रितसर याची तक्रार नोंदवणार आहे। पण तत्पूर्वी आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला वाटतं सागर तरंग बिल्डिंग आहे, अगदी तिथे आमचे तुषार आपले सुद्धा राहतात। आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये 1 नंबर ते 28 नंबर असे फ्लॅट आहेत। आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची, तिथे 1 ते 28 घर क्रमांक आहेत। तिथे आम्हाला 2 नावं अशी आढळली। एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको, या महिला असाव्यात, कारण पतीचं नाव आहे बासू कलको, घर क्रमांक 455। आता ज्या फ्लॅटमध्ये 1 ते 28च फ्लॅट आहेत, तिकडे 455 घर क्रमांक कुठून आला, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि त्या बिल्डिंग मध्ये स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात, त्यामुळे हे 100% मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही 455 नावाचा घर क्रमांक नाही। आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहे त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला, कधी काय, तो आलेला नाही। आणि असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही। त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज ऋतेश्वर, पतीचं नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज, त्यांचा घर क्रमांक आहे 12/33। जिथे 1, 2, 3 ते 28 असे घर क्रमांक, ते 12-33 हा कुठला क्रमांक आहे माहित नाही। वय 37, लिंग महिला। आता या सागर तरंग सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या 15, 20, 30 वर्षामध्ये राहिलेली नाही। मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं, का कोणी जाणीवपूर्वक घातलं, का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं, याचं संशोधन मला वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे। हा नंबर 1। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।